कोकण म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो समुद्र आणि ह्या अथांग सागराची आणि कोकणाचं एक वेगळंच नातं आहे. त्यामुळे पर्यटकांना किंवा परदेशी पाहुण्यांना कोकण नेहमीच भुरळ घालतो. आज अशाच आपण या ठिकाणी आलो कुर्लीच्या या गावामध्ये, ज्या ठिकाणी अथांग सागरामध्ये समोर अतिशय चांगल्या प्रकारचा एक समुद्रवाडा म्हणून एक रिसॉर्ट सुरू झालं आहे. आणि त्या ठिकाणी एक तरुण उद्योजक बाबू चव्हाण यांनी एक वेगळं धाडस केलं आहे. एक मराठी माणूस ह्या क्षेत्रामध्ये एक नवं धाडस करतोय. डिसेंबर आणि त्या नव्या वर्षाची सुरुवात आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी या समुद्रवाड्यामध्ये त्यांनी अनेक रत्नागिरीकरांना जिल्हावासियांना आपल्या ह्या समुद्रवाड्यामध्ये या आणि नवीन वर्षाला ची सुरुवात करा आणि जुन्या वर्षाला निरोप द्या, याकरता त्यांनी एक वेगळं विशेष या ठिकाणी आयोजन केलं आहे. आपण त्यांच्याशी चर्चा करूया. नेमकं समुद्रवाड्याची उद्याची संकल्पना काय आहे आणि भविष्यामध्ये समुद्रवाडा कशा प्रकारे लोकांच्या सेवेला तत्पर राहणार आहे, सज्ज राहणार आहे. चव्हाण साहेब नमस्कार. नमस्कार. आपण या ठिकाणी समुद्रवाडा हा नवीन एक संकल्पना घेऊन रत्नागिरीकरांच्या नजरेसमोर आलात, पुण्यात आलात. काय नेमक्या समुद्रवाड्याची संकल्पना आहे आणि भविष्यामध्ये या समुद्रवाड्याची काय योजना आहे? आता आम्ही जो कार्यक्रम उद्या 31 डिसेंबरचा करणार आहोत, तर त्या कार्यक्रमामध्ये कसं असणार आहे की लोकांनी समुद्रकिनारी येऊन आणि विशेष म्हणजे आपल्या या कोकणामध्ये समुद्रकिनारी आता आउट ऑफ इंडियातून सुद्धा आपल्याकडे पर्यटक येत आहेत. आम्ही तर आत्ता सुरू केलं आहे आणि खूप चांगला रिस्पॉन्स आहे आणि याच्या पुढे पण होत राहील असं वाटतं आहे. आणि उद्याचा जो कार्यक्रम आपण करतो आहे 31 डिसेंबरचा, त्याच्यामध्ये आपण खूप बरंच काही त्याच्यामध्ये DJ असेल, नंतर व्हेज फूड असेल, नॉनव्हेज फूड असेल आणि पुढे याच्यापुढे बऱ्यापैकी आम्हाला आत्तापर्यंत चांगला रिस्पॉन्स आलेला आहे आणि अजूनही लोकांचं प्रेम आहे. आमचं जुनं जे बिझनेस होता आमचा किंवा आहे ब्युटी पार्लरचा, तर तेही लोकांनी आम्हाला चांगली साथ दिलेली आहे आजपर्यंत आणि याच्यापुढे पण देऊ असं त्यांनी एक आश्वासन दिलेलं आहे. आणि आता आपण याच्यापुढे फ्युचरमध्ये या रिसॉर्टमध्ये लग्नकार्य, वाढदिवस, डेस्टिनेशन वेडिंग वगैरे आणि मीटिंग्स असं बरंच काही आम्हाला इथे लोकांची सोय करून द्यायची आहे. खास करून कोकणी फूड हे आपलं विशेष त्याच्यामध्ये असेल आणि लोकांचे असंच प्रेम आमच्यावरती राहो हीच आमची एक भावना आहे. रत्नागिरीकरांचं विशेष प्रेम आपल्यावर राहो आणि आम्ही नवीन केलेल्या उपक्रमाला रत्नागिरीने प्रतिसाद द्यावा. निराशार समुद्रकिनारी हे अतिशय समुद्रवाडा आहे रिसॉर्ट उद्याच्या 31च्या पार्टीला रत्नागिरीकरांना साथ घालतं आहे, एवढं मात्र नक्की. टाईम करता किशोर मोरेसह शुभम पवार, रत्नागिरी.
टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.